रामकृष्ण हरी, मी सिद्धेश गवळी आणि तुम्ही कथा संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज चरित. भगवान श्री विष्णूंनी पृथ्वीवरती अवतार घेण्याचा निर्णय घेतला होता आणि हा निर्णय ऐकून संपूर्ण देवमंडळी आनंदित झालेली होती. हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं. त्यानंतर वैकुंठाच्या राज दरबारामध्ये भोलेशंकर उठले आणि भगवान श्री विष्णूंना विचारलं, यावेळेस तुम्ही जन्म घेत असताना कोणाच्या कोळामध्ये जन्म घेणार आहे? तेव्हा भगवान श्री विष्णूंनी भगवान श्री भोलेशंकरांच्या चेहऱ्याकडे बघितलं. त्यांचं मुख अतिशय प्रसन्न दिसत होतं. तेव्हा भगवान श्री विष्णू म्हणाले, आम्ही यावेळेस ब्राह्मण कुळातच जन्म घेणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आमचे जीवन अगदी सुंदर चालेल, परंतु नंतर आम्हाला सुद्धा भावनांच्या भट्टीमध्ये होरपळून निघावं लागणार आणि त्यासाठी आम्हाला तुमचा आधार लागणार आहे. भगवान विष्णू म्हणाले, ब्रह्मांडपती वैकुंठनाथाला आमची गरज का लागणार? भगवान श्री भोलेनाथ म्हणाले, गरज लागणारच आहे, कारण जसा रात्रीशिवाय दिवस पूर्ण होत नाही तसाच गुरुशिवाय शिष्य सुद्धा पूर्ण होत नाही. भगवान विष्णू म्हणाले. भोलेनाथांना खूनगाठ समजली. त्यांनी स्मित हास्य केलं आणि भगवान श्री विष्णूंच्या पाणीदार डोळ्यामध्ये बघितलं. अलौकिक आणि असामान्य दोन ज्योतींचं मिळन नजरा नजरेने संवाद साधू लागले. भगवान श्री विष्णूंचा आत्मा भगवान श्री भोलेशंकरांच्या मनाशी गुणगुणू लागला. द्वैत आणि अद्वैताचं मनोमिलन झालं. मनाने मनाशी, आत्म्याने आत्माची आणि चित्ताने चित्ताची प्रचिती घेतली. आणि तेव्हा भगवान श्री शंकरांनी विचारलं, पुढे तुमचं अवताराचं प्रयोजन काय असणार आहे?